तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शुभांगी उमरे व्लॉग. तर छान अशी नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज मी नाश्त्यासाठी पपई घेणार आहे. दररोज मी नाश्त्यामध्ये कुठलं ना कुठलं फळ घेत असते, जे अवेलेबल असेल ते घेत असते. पपई खूप गोड आहे आणि गावरान आहे. माझा नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर मी स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली आहे. तर स्वयंपाकामध्ये आज सिंपल साधा मेनू असणार आहे, म्हणजेच भेंडीची भाजी, पोळी, भाकरी आणि मुगाचं वरण. कारण वरण भात सकाळी नाश्त्याला बनवलेलं होतं, त्यातलंच वरण काही राहिलेलं आहे, तर ती मी भाकरीसोबत खाणार आहे. आणि सर्वांसाठी भेंडी बनवत आहे. तर एका साईडला कणिक वगैरे मळून घेतली, त्यानंतर भेंडी वगैरे कट करून घेतली. कारण मुलांना खारी भेंडी म्हणजेच मिठातली भेंडी खूप आवडते. आणि तुमच्या मुलांना आवडते का, मला कमेंटमध्ये प्लीज सांगा. कारण मुलांचा आवडीचा आयटम म्हणजे भेंडीची भाजी हाच असतो. लहान वयामध्ये मुलांना खूप भेंडी आवडते आणि माझ्या तर मुलांना लहानपणापासून भेंडी खूप आवडते. आणि मी बाजारामध्ये प्रत्येक वेळेस भेंडी आणते म्हणजे आणतेच. हे पाहू शकता किती छान हिरवीगार कवळी एकदम अशी भेंडी आहे. नंतर कट वगैरे करून घेतली, भाजीला फोडणी टाकत आहे. एका साईडला दूध गरम करायला ठेवलेलं आहे. दूध सकाळी सकाळीच आलेलं होतं, परंतु फारसं काम करून नंतर सर्व काही आवरून मला दूध गरम करायला थोडासा वेळ झालेला होता. आणि आज थोडंसं पावसाचं वातावरण आहे, तर थंड वातावरण आहे, गरम नाही. त्यामुळे दूध म्हणलं थोडंसं उशिराच गरम करावं, म्हणून दूध देखील गरम करायला ठेवलं. एका साईडला भेंडीच्या भाजीला लसूण वगैरे ठेचून घेतला आणि भेंडीच्या भाजीला फोडणी टाकलेली आहे. पोळ्या वगैरे बनवायच्या आहेत आणि भाकरी देखील बनवायच्या आहेत. स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर जे काही पीठ वगैरे मी दळून आणलेलं होतं, ते पीठ मला आज भरून ठेवायचं आहे. तुम्हाला तर माहीत आहे की गृहिणीला खूप कामे असतात आणि त्यामध्ये आगाऊची कामे तर असतातच दररोज. मला तर असं वाटतं की प्रत्येक गृहिणीचं सध्याचं खूप बिझी शेड्यूल आहे. जरी ती जॉबला जात नसली तरी घरी बसून तिची खूप तारेवरची कसरत होत आहे. म्हणजेच मुलांना स्कूलला नेणे, आणणे, त्यांच्या क्लासला सोडणे, परत त्यांचा अभ्यास वगैरे घेणे, त्यांना सकाळी लवकर उठवणे, तशाच प्रकारे त्यांचा टिफिन वगैरे बनवणे, त्यांना तयार करणे, ह्या सर्व काही गोष्टी कराव्या लागत आहेत. आणि लहान मुले असतील तर खूपच परेशानी होते, कारण मुलांना काही करता येत नाही आणि त्यांचं सर्व काही करून आपल्याला घरातली कामे करायची असतात. तर सर्वांना असं वाटतं की गृहिणीला काही कामे नसतात, परंतु असं काही नाही. गृहिणीला देखील एका प्रकारचा जॉबच असतो. तिला देखील घरातली सर्व कामे करावी लागतात आणि नंतर आपल्या फॅमिलीची काळजी घेऊन नंतर स्वतःच्याकडं लक्ष द्यावं लागतं. आणि त्यामध्ये असं होतं की महिलांना स्वतःकडे म्हणजेच गृहिणीला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणंच होत नाही. आणि परंतु मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने म्हणजेच प्रत्येक गृहिणीने फॅमिलीची काळजी घेत घेत स्वतःच्या आरोग्याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. कारण जर स्वतःचंच आरोग्य व्यवस्थित नसेल तर आपण फॅमिलीची काळजी व्यवस्थित घेऊ शकत नाही. कारण आधारस्तंभ ही एक गृहिणी म्हणजेच घरातील एक स्त्री असते. कारण मुलांकडे लक्ष देणं, त्यांची आरोग्याची काळजी घेणं, त्यांचा अभ्यास वगैरे घेणं सर्व काही महिलांकडे असतं. तशाच प्रकारे आपलं सर्वांचं सुरू आहे. तर आत्ता मी स्वयंपाक वगैरे बनवून घेत आहे. त्यानंतर हे पाहू शकता पीठ दळून आणलेलं होतं, तर त्यासाठी मी डबे वगैरे छान असे क्लीन करून घेतलेले आहेत. म्हणजेच घासून वगैरे घेतले, पुसून घेतले आणि उन्हात ठेवलेले होते थोडेसे वाळायला. कालच घासून घेतलेले आहेत आणि त्यानंतर काल दळण आणलेलं होतं, तर म्हणलं चला आता भरून घेऊयात. कारण जास्त वेळ बाहेर राहिलेलं ते नंतर सरदतं. कारण सध्या थोडीशी थंडी सुरू आहे आणि आभाळ आलेलं आहे, तर पीठ खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे डब्यात भरून घेतलं. गव्हाचं आणि ज्वारीचं दोन्ही दळण मी एकदा सोबतच आणत असते, कारण प्रत्येक वेळेस जाणं काही शक्य होत नाही. गिरणी घरी घ्यावीशी वाटते, परंतु मला असं वाटतं की गरिबाच्या म्हणजे जे काही उद्योग करणारे आहेत त्यांच्या पोटावर पाय पडेल. कारण कसं असतं, प्रत्येकाचा एक उद्योग ठरलेला असतो. कारण आजकाल असा खर्च वाढलेला आहे मुलांचा, परत महागाई वाढलेली आहे, त्यामुळे प्रत्येकाला एका उद्योगाची आवश्यकता आहे. त्यामुळे आपण जर गिरणी घरी घेतली तर एखाद्याच्या पोटावर पाय पडेल. त्यामुळे मी काही गिरणी घेत नाही. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने असा विचार केला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट जर घरीच करायची ठरली तर मग काय होणार की ज्यांच्याकडे जो काही उद्योग आहे तो बंद पडेल आणि त्यांच्या पोटावर पाय पडेल. त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाचा विचार करूनच गोष्टी केल्या पाहिजेत. मला तर असं वाटतं. तुमचं मत काय आहे हे यावर ते मला कमेंटमध्ये प्लीज सांगा. त्यानंतर पीठ वगैरे भरून घेतलं आणि त्यामध्ये मी असे प्लॅस्टिकचे चम्मच आणलेले आहेत. कारण आपले हात जर ओले असतील आणि त्याचं पिठात टाकले तर पीठ खराब होण्याची शक्यता असते. पीठ वगैरे भरून घेतलं आणि मुलांना आणायला जायचं होतं. तर पाहू शकता बाहेर खूप पाऊस आलेला होता आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आलेला होता. आणि याबद्दलचा मी शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही तो जाऊन पाहू शकता की धोधो असा पाऊस सुरू झालेला आहे. आणि रेनकोट वगैरे घालून घेऊन आले स्कूलमधून. आणि हा होता माझा छोटासा व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.